एक स्वामी समर्थाचरणी कोटी कोटी प्रणाम करून भारतीय जनता पार्टी कमळ म्हणजेच आमचा उमेदवार आमचे जिल्हाध्यक्ष डिक्लेअर करतील। बोरामणी जिल्हा परिषद गटामधून आमचे जे जिल्हा परिषदचे सर्व उमेदवार भरलेले, पंचायत समितीला सर्व उमेदवार भरलेले, ज्याला एबी फॉर्म मिळेल तेच उमेदवार मिळालेला आहे, ज्याच्या नावानं एबी फॉर्म मिळालेला आहे त्यांच्यासाठी सर्व एकमताने आम्ही स्वामी समर्थानंतर आमचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ब्रीदवाक असलेले आमचे नेते, तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचं जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून स्वातंत्र्यापासून आतापर्यंत बोरामणी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं नव्हतं। आज मी असं घोषित करतो, कुठलेही उमेदवार राहू दे, आज उमेदवार निवडून आले, फक्त शासकीय घोषणा करायचं बाकी आहे। त्याच्या पुढच्या काळामध्ये संघातून आमच्या तालुक्याचे अध्यक्ष महादेव पाटील, आमचे बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, या भागातील सर्व उमेदवार, सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी सर्वांच्या आशीर्वादाने बोरामणी जिल्हा परिषद गटात कमळ आज फुललंय असं मी घोषित करतो। आणि आमचे उमेदवार आज जे एबी फॉर्म आलंय ते आमचे जिल्हाध्यक्ष डिक्लेअर करतील, परंतु एबी फॉर्म जे आहे कमळ फूल कमळ चिन्ह या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे। आता एबी फॉर्म आमच्या पक्षाचे सर्व आत गेलेले आहेत आणि एबी फॉर्म हे जिल्हाध्यक्ष डिक्लेअर करणार आहेत। कुणाच्या नावं एबी फॉर्म गेलेले आहेत ते जिल्हाध्यक्ष थोड्या वेळात त्यांची मुलाखत तुम्हाला मिळेल। जिल्हाध्यक्ष नावं सुचवलेले आहेत अधिकृत उमेदवार हे आम्हाला माहीतच आहेत, पण अधिकृतपणे ते जिल्हाध्यक्ष डिक्लेअर करतील। जिल्हाध्यक्ष थोड्या वेळात डिक्लेअर करतील, असं सोशल मीडियावर डिक्लेअर करतील। अंदाजे नाव आता एबी फॉर्म गेलेले आहेत, आता अंदाजे नाव सांगून उपयोगाचे नाही। एबी फॉर्म पक्षाला मागितलेले सर्व उमेदवार सारखे आहेत, सर्वच उमेदवार पक्षासाठी खूप दिवसापासून काम केलेले उमेदवार आहेत किंवा त्यांच्या भागात, प्रभागात, मतदारसंघात प्रभावी असे नेते आहेत। त्यामुळं कोण कमी कोण जास्त असा प्रकार नाही, त्यामुळे सर्वच स्पर्धेत होते आणि त्यामुळं पक्षानं ठरवलं की कोण नाराज होऊ नये म्हणून गुप्तपणे एबी फॉर्म आत गेलेले आहेत तेव्हाच। आणि त्यामुळं आता अधिकृतरित्या सोशल मीडियावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमच्या दक्षिण तालुक्यात एकूण पश्चिम मंडल जे आहे, दक्षिण अक्कलकोटला विधानसभेला जोडलेल्या गावातल्या पश्चिम मंडल मधील 7 पंचायत समिती आणि 3 जिल्हा परिषद सीट हे भाजपनं उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत। आणि मी एवढं खात्री देतो की 7ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे भारतीय जनता पक्षाचेच निवडून येतील, एवढी मी आपण सर्वांना आपल्या माध्यमातून जनतेला ग्वाही देतो। भारतीय जनता पक्षाचा